लगेच या 12th मॅन टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी भैरी देवी क्रिकेट स्पोर्ट कारंडेवाडी या संघाकडून ओपनिंगची जोडी संजय आणि राजू ही जोडी तयार आहे लढण्यासाठी. संजय एक चाणाक्ष खेळाडू म्हणून ओळखले जातात शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मधले. स्ट्रायकिंग एंड वरती बॉलर विघ्नेश तयार. शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाकडून विघ्नेश तयार लढण्यासाठी. पहिला बॉल ओव्हर द विकेटचा मारा पहिलाच बॉल आणि डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस बॉल होता. अप्रतिम शॉट अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळला. एक सिंगल आणि एका सिंगलने धावपलकावरती अकाउंट ओपन केलं गेलंय. एका सिंगलच्या साह्यानं विघ्नेशचा पहिलाच बॉल वरती आहे ग्लेझिंग जडत्व आहे. नवीन बॉल नवीन मॅच. विघ्नेश पुन्हा तयार. ऑफटॉमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दोन खेळाडू कर्णधार यांच्यामध्ये गडबड. धरतीला चेंडू दान झालाय. कॅच सुटलेला आहे आणि इथं एकूण 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एक धाव महत्वाची आहे. एक चूक महागात पडेल आणि एका चुकीची तुम्हाला किंमत मात्र मोजावी लागते. दमदार स्पर्धा आहे. आज जर पाहिलं तर 8 मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातोय. स्क्वेअर लेग शॉटला आहे एक सिंगल. हलगीचा आवाज देखील आपल्याला ऐकू येतोय. धन्यवाद हलगी मास्टर. थँक्यू हलगी. शबास. सुंदर हलगीचा नाच शाहूवाडी तालुक्याची परंपरा या स्पर्धेच्या निमित्ताने विरळे गावामध्ये जोपासली जाते. हलगी सम्राट आपलं मनपूर्वक आभार अभिनंदन. प्रत्येक षटकारासाठी 101चं कॅश प्राइज संतोष पडवळ यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. कारंडेवाडी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज ऑन केले. सात धावा धावपलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 7 धावा धावपलकावरती. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषक 2026 आपण थरार अनुभवतोय. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीप तयार आहेत. टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाकडून प्रदीप तयार. विकेट आलेले नाहीये कोणते. ऑन साइडला वळवण्याचा राजीव यांचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. आज आमचं पंच पॅनेल दमदार रीतीने तयार आहे या स्पर्धेमध्ये.
पंतांचं काम दमदार आहे या मैदानामध्ये. यशवंतराव चव्हाण मैदान, सेक्टर 19, सिविड धारावीचे क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती आज आपण पाहतो ही दमदार रंगलेली स्पर्धा विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे मुंबई आयोजित दमदार दादा चषक 2026 हा प्रवास आपण अनुभवतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत ही स्पर्धा आहे. तालुक्याचा अभिमान स्वाभिमान जपणारी जोपासणारी सुंदर फटका स्क्वेअर लेगला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव आणि एका धावेच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती वाढवली जाते. पहिले 2 चेंडू वाईड आलेत. धावा दुहेरी स्थानावरती धावफलक 10 या आकड्यावरती. संजय पुन्हा स्ट्रायकिंग एंड वरती. ऑफसाइड संजयची मजबूत आहे. स्ट्रेट रिजनला व्ही शेप मध्ये लॉंग ऑन ला फटका खेळलाय. एक सिंगल अलॉंग द ग्राउंड चेंडू आला होता. बॉलचा वेग पाहिला. बॉलच्या टप्प्यात जवळ आले संजय. फक्त दिशा दिली. एक सिंगल. 11 धावा धावफलकावरती पोहोचले गेलेत. शांततेचं वातावरण आसपासचा परिसर जर पाहिला. चेंडू हवेत आणि चेंडू पुन्हा डी झोन मध्ये. लॉंग स्टॉपला एकच धाव. आसपासचा सभोवतालचा मैदानाचा परिसर जर पाहिला. सेक्टर 19 सिवूड धारावीचा परिसर डेव्हलपमेंट कडे वाढत जाणारी गर्दी, बिल्डिंगची गर्दी आणि मधोमध सजलेले क्रीडांगण. चला बॉल पाठवला. थँक्यू सो मच. अप्रतिम स्पर्धा आहे. दमदार स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये वेळी गावाने घेतलेली मेहनत, प्रत्येकाने घेतलेली, आयोजकांनी केलेली रात्रीच्या दिवसाची वेळ आणि या वेळेवरती केलेलं हे नियोजन. आजचा रविवार, जागतिक 8 मार्च महिला दिन, नारी शक्तीचा गुणगान करणारा दिवस. ऑन साइडला दिशा दिले फक्त चेंडूला आणि पंच पॅनल वरती जाऊन चेंडू आदळलाय. एक सिंगल. एका सिंगलच्या साह्याने धावा धावफलकावरती 13 या आकड्यावरती पोहोचले गेलेत. आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच नायगा स्पोर्ट सोंडोली या संघानं विजय प्राप्त केलाय. चोपडा स्पोर्ट उदगिरी या दोन संघामध्ये मॅच देखील आपल्याला पाहायला भेटली. चोपडा स्पोर्ट मालेवाडी संघ मॅच जिंकलेला आहे. वेळेन देखील एक विजय आपल्या नावावरती केलाय आणि या 4थ्या विजयासाठी लढत आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या झोळीत चेंडू विसावला. कोणतेही धाव येत नाहीये. चेंडू येते निर्धाव. डॉट बॉलने चेंडू होईल सांगता. 13 धावा धावफलकावरती आहेत. सुंदररित्या हे मैदान सजलंय. सुंदररित्या खेळ रंगलाय. दमदार दादा चषक माननीय आदरणीय संतोषदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली VR स्पोर्ट विरळे मुंबई हा संघ सातत्याने खेळत असतो आणि या संघाच्या एकात्मतेचं प्रतीक आणि विरळे गावच्या एकतेचा उत्सव म्हणून या दमदार दादा चषकाकडे पाहिलं जातंय. बॉलर तयार. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत चाललाय. पंच वळालेत. नो बॉलचा इशारा. नो बॉल. पंचांचा हात काटकोनामध्ये. नोच्या साह्याने धावफलकावरती एक धाव आड होते. धावा एकूण 14 या आकड्यावरती पोहोचलेत. 14 धावा धावफलकावरती. स्कोरर आमचे व्यस्त आहेत. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल ऑफ स्टंपच्या षटकाची होते या चेंडू बरोबर सांगता. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती कंजूष धावा होत्या. त्यानंतर दुसरं षटक प्रदीप यांनी हाताळलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत फक्त 14 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी या संघानं टॉस जिंकून घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. कंजूष गोलंदाजी सातत्याने राहिली आहे. जास्त वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये. सागरदादा अँड टीम आपल्याला मित्रांनो वेळेचं बंधन आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतील. टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाकडून संदीप दळवी गोलंदाजी मार्क वरती होत आहेत तयार. संदीप दळवी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे.
या मॅच नंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. चेंडू हवेत उंच उडवलाय, सुनील आहेत त्याच्या खाली, पकडला झेल. पहिला धक्का लागतोय संजय यांच्या स्वरूपात. विकेटचं पतन. संजय बाद. संजय आज तितकीशी खास बॅटिंग करू शकलेले नाहीयेत. संजय बाद झालेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीचा आपण टॉस घेणार आहोत. श्री निनाई नाईकबा स्पोर्ट सोंडोली आणि चोपडाई स्पोर्ट मालेवाडी दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. रविराज नवीन बॅट्समॅन विराज झालेत. संतोष पडवळकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला एकशे एकचं कॅश प्राइज देखील ऑन ठेवलंय. संदीप यांची सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. ओहो, चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत वेगाने आला, थोडासा चकवा खाल्ला. एक सिंगल. एका सिंगलने धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती पोहोचले गेलेत. शांत संयम आणि गोलंदाजी संदीप दळवी यांची आपण पाहतोय. अचूक भेदक खोचक गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. सुंदर गोलंदाजी संदीप दादांची. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय. अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप, योग्य गती, योग्य लाईन आणि त्याच्या सर्वांवंतरी योग्य नियंत्रण. कमालीची गोलंदाजी. अनुभव आहे आणि अनुभवाचा खेळ समोरच्या फलंदाजाचा अगदी योग्य विचार करत आहेत. त्याचा खेळ पाहिला जातोय. हा पुढच्या चेंडूवरती काय करणार आहे, कोणता शॉट खेळेल, हे सर्व पाहिलं जातं आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी संदीप दळवी यांची आपण पाहतोय. सुंदर लाईन. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल काहीच समजलेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर पंतांच्याकडे पाहिलं जातंय. पंत सांगत आहेत इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. एकूण आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 2 धावा खर्च केलेत. स्लोवर 1 आणि हा चेंडू मात्र व्हाईट बॉल असेल. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि या व्हाईटच्या साह्याने धावफलकावरती 1 धाव ऍड. धावा होतील 17 धावा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. श्री नाईकबा स्पोर्ट सोंडोली चोपडाई स्पोर्ट मालेवाडी. आपण टॉस साठी यायचं आहे. शरीराचा वेध घेतला आणि चेंडूची सांगता मात्र निर्धाव. अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रोत्साहन दिले जाते संदीप दळवी यांना. सुंदर गोलंदाजी. अचूक लाईन, खोचक भेदक, योग्य नियंत्रण, अचूक टप्पा आणि षटकाची सांगता. सुंदर गोलंदाजी. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 17 वरती संजय बाद झाले. संजय आउट आहेत या षटकामध्ये. झेल पकडला त्यांचा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी या संघाकडून बॉलर तयार होत आहेत. गोरख तयार. टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी चांगला स्टॉप लावलाय. पहिले 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा होत्या 14. 3 षटकांच्या अखेरीस 17 धावा आहेत. पहिलाच बॉल शेवटच्या षटकातील उंच उडवलाय, भिडवला गगनाला आणि ते ढगात लाइटिंग लावत 4 खेळाडूंना चेंडूनं फायटिंग दिली आहे. कॅच सुटलेला आहे. अगदी दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बोलत असतो 4 लोक काय बोलतील, 4 लोक काय बोलतील. आता या 4 लोकांना जमलेले लोक काय बोलतील. ए तुमने क्या किया. चेंडू हातामध्ये होता, हातातून चेंडू निसटला. 2 धावा धावफलकावरती. गोरख यांची सुंदर गोलंदाजी. रविराजांची मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे. डांसिंग डाउन द विकेट. थाम लिया बाट हाथ में, अब किया महासागर. विस्फोटक स्ट्रोक. कॅच सुटल्यानंतर आता गाडी सुसाट सुटली. षटकार आलाय. ओव्हरपिच बॉल होता. सागर दादा लगेच गेलेत. गोरख यांच्याकडे कानात काहीतरी कुजबुजले. टप्प्यामध्ये बदल करण्यासाठी सांगितलंय. ओव्हरपिच बॉल होता, पुढे ठेवला होता, थोडासा मागे ठेवायचा आहे. रविराज मात्र अप्रतिम बॅटिंग करण्यास सुरुवात करत आहेत. 4 चेंडू आहेत अजूनही.
पुढे एकदा पुढे चेंडू ठेवलाय, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आहे, डीप मध्ये खेळाडू, एकच सिंगल, दुसरीसाठी धाव मात्र शांत राहिले, एकच धावेल, एका धावेबरोबर धावफलक वाढत राहील, स्कोरर व्यस्त 26 धावा. ओपनिंग बॅटिंग साठी आलेले राजू अजूनही मोठी फटकेबाजी करू शकलेले नाहीये, त्यांना देखील शांत ठेवले. या चेंडूवरती ऑन साईडला डीप स्कोअरले गेला आहेत खेळाडू, एका सिंगल बरोबर धावफलकावरती धाव होतील 27 धावा. अगदी कंजूस गोलंदाजी राहिली आहे टीम शिवशंभ स्पोर्ट मालेवाडी या संघाकडून. पहिले मॅच मध्ये धावा चांगल्या झाल्या, परंतु जसं जसं ऊन वाढलंय तसं खेळपट्टीने आता रंग बदललाय. फलंदाजांना चेंडू नजरेसमोर येत नाहीये, हुलकावणी देऊन जातोय चेंडू. चेंडूची सांगता मात्र निर्धाव येते. बॅटिंग करणं आता कठीण झालंय, अवघड झालंय, कारण खेळपट्टीवरती जो रात्रभर वातावरणानं जो मॉइश्चर होता, जो ओलावा निर्माण झाला होता, तो मॉइश्चर आता उन्हामध्ये रिम्यूव्ह झालाय आणि खेळपट्टी आता टणक झाली आहे आणि तापली खेळपट्टी या उन्हामध्ये. जशी खेळपट्टी तापते ना तशी बॅटिंग मात्र शांत होते, संत होते आणि गोलंदाजांना उसळी भेटते. जे सबमरीन चेंडू होते टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट रडारमध्ये जात होते, ते चेंडू आता जात नाहीयेत, उसळी घेतोय चेंडू. अचूक लाईन वरती भेदक खोचक मारा. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा बॉल, 27 धावा आहे धावफलकावरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. श्री नाईकबा स्पोर्ट सोंडोली आणि आई चोपडाई स्पोर्ट मालेवाडी या दोन संघामध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. लगेच यायचा आहे शेवटचा बॉल. आपटलाय बॉल आणि हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या जोडीत विचावला. षटकाचे होते सांगता. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 27. जिंकण्यासाठी पाठलाग करायचा 28 धावांचा. बॅटिंग तितकीशी खास होऊ शकलेली नाहीये, कमालीची गोलंदाजी. टॉस आपण घेणार आहोत. दुसऱ्या फेरीतला आपण सुरुवात करणार आहोत. श्री नाईकबा स्पोर्ट चोंडोली आणि आई चोपडाई स्पोर्ट मालेवाडी. कर्णधार आपण टॉस साठी लगेच या.
मॅचला आपण करत आहोत सुरुवात. 24 चेंडू आणि 28 ची गरज. नाईकबा स्पोर्ट्स सोंडेली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आई चोपडा स्पोर्ट मालेवाडी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. संदीप आणि गोरख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर बायच्या स्वरूपात मंडी. दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत एकूण 5 धावा. जिंकण्यासाठी पाठलाग करायचा 28. हो हो, पुन्हा एकदा खोदून काढलाय. डीपला आहे क्षेत्ररक्षक, त्याला दिलं चकवा आणि 4 धावा. 1 बाउन्स. हलगीचा नाद. पुन्हा एकदा ऐकू येतोय चौकार. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही दमदार स्पर्धा VR स्पोर्ट विरळे, विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर बॅटिंग, कट केलेला बॉल, एक सिंगल. 10 धावा धावफलकावरती. 28 चा पाठलाग करायचा आहे. सुंदर बॅटिंग होते शिवशंभू स्पोर्ट मालेवाडी या संघाकडून. बॉलर पुन्हा तयार आणि चेंडू पुन्हा गोशांकित क्षेत्रामध्ये बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंट रिजनला. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावा धावफलकावरती 11 या आकड्यावरती. पहिल्या डावामध्ये करंडेवाडी टीम बॅटिंग तितकीच दमदार करू शकलेले नाहीये. धावा हव्या होत्या. चेंडू हवे, फटका फसलाय. डीप मध्ये आहे खेळाडू आणि इथे हातातून चेंडू निसटलाय. कॅच पकडणं गरजेचं होतं. आधीच धावा कमी आहेत आणि त्यात तुम्ही असं क्षेत्ररक्षण करताय. खराब क्षेत्ररक्षण, एक चूक नक्कीच महागात पडेल. धावा धावफलकावरती 12 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ कंप्लीट. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी टीम भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट कारंडेवाडी संघाकडून विशाल तयार होत आहेत. विशाल कशा प्रकारे खेळ करतील पाहणं आवश्यक आहे, कारण धावफलकाला गती आहे. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा झालेत. चेंडू राहिलेत 18 आणि धावा देखील अजूनही आहेत 18 चेंडूमध्ये 18 धावा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सुंदररित्या पंच केला. व्हाईट बॉल. व्हाईटच्या साह्यानं धावफलकाला गती लागते. धावा आहेत 14 धावा. 28 धावांचा पाठलाग करत आहेत टीम शिवशंभू स्पोर्ट मालेवाडी. विकेटची संधी आली होती परंतु झेल सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज एक दुसऱ्याच्या साथीनं विचारानं चांगला खेळ करत आहेत. एकच सिंगल, कोणतीही घाई करत नाहीयेत, गडबड करत नाहीयेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की जेवढ्या शांत आणि संयमाने आपण खेळ करू तेवढं आपल्या संघासाठी फायदेशीर असेल. कोणते विकेट गमावणार नाहीये त्याचा दोघांचाही कॉन्फिडन्स झालाय. संदीप आणि गोरख यांचा. धावा 15. चेंडू हवेत उचललाय, चेंडू पाठवलाय स्ट्रेट रिजनला.
इट इज अ मॅक्सिमम षटकार डीजे. धावा धावपलकावरती एकूण आहेत 25 धावा. जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावांची गरज आहे. चेंडू हवेत पाठवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या मॅचचा विजेता राहिलाय या विनिंग शॉट बरोबर संघ टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी. आताच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आहेत संदीप, टीम शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघातील अप्रतिम खेळाडू ज्यांच्या बॅटमधून विस्फोटक स्ट्रोक आपण पाहिले ते आहेत संदीप दळवी, या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आणि कोणते विकेट न गमवता शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी संघाने पहिली